हॅलो, शुभ सकाळ. नमस्कार. कसे आहात तुम्ही? जय महाराष्ट्र. तर आम्ही ना सकाळी सकाळी रेडी झालो आहो आणि माझा जायचा बिलकुल मूड नव्हता, पण माझे मिस्टर ना इतके जिद्दी आहे ना, जायचं म्हणजे आजच जायचं. त्यांना म्हणतो आपण उद्या जाऊया. तर आम्ही चाललो आहे ते आपलं काय बाई, सर्प उद्यान कात्रजचं, तिथे चाललो आहोत. आणि कसं हिला दाखवायचं चिडियाघर. हां, चिडियाघर. तर चिडियाघर जा रहे हम. तर ते म्हटले की तिला आपण मला मम्मी, हां, चिड़ियाघर के बारे में अगं म्हणजे केसा उचकू नको ना. मम्मी, चिड़ियाघर के बारे में मराठी बोलो. हां, हो. तर आम्ही सर्प उद्यानाला चाललो आहोत. तर मग आम्ही किती वर्षांनी मम्मी, हां, ऐसे बोलो कि हम चिड़ियाघर जा रहे हैं. हम नहीं नहीं, ऐसे बोलो कि हम चिड़ियाघर जा रहा. हां, ठीक आहे. मी एकदम साहिल लहान होता ना, विराजला तर कधीच नाही घेऊन गेले मी. थांब ना बाळा, थांब ना. साहिल एकदम लहान होता, मी त्यावेळेस गेलेली. त्याच्यानंतर मी कितीतरी वर्ष होऊन गेले असेल. आता ते कसं आहे, काय आहे, किती चेंज झालं मला काही माहिती नाही. म्हणलं चला जाऊया, कसं आहे, काय आहे, बघूया, इलाही थोडा फिरवूया. आणि चला राहा व्हिडिओमध्ये, ठीक आहे. तर चला, गॉगल बिगल घेतला आहे. लाडूचं पण गॉगल घ्यायचं आहे. लाडू बघा किती छान दिसते, दाखवते हा तुम्हाला लाडू. लाडूने पर्स घेतली नवीन आणलेली, माहिती आहे का तुम्हाला? थांब एक मिनिट दाखवते. इकडे बघा, याच्यामध्ये काय ठेवलं आहे माहिती आहे का? याच्यामध्ये ठेवलं आहे डायपर. और मेरा कैमरा. हां, चलो. घरात एवढा पसारा आहे ना, हे माझ्या नवऱ्याने ऐकलंच नाही बाबा. जायचं जायचं काय दाखवतं मला. इकडे सगळे कपडे इकडे पडलेले आहेत, सगळं घर आवरायचं आहे मला. तर हा ड्रेस घातला मी आज. चला, नंतर आले का मग आवरते सगळं. कपाटाला लॉक लावते. छान दिसती ना. चला या, कोण कोण येते सर्प उद्यानला? तुम्ही व्हिडिओ नंतर बघणार, येऊ नका. हा व्हिडिओ आहे ना, मी तिकडनं आल्यावर पोस्ट होणार झालेला असेल. चला, मम्मी ने करा जल्दी. चलो 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 चलो. पापा खड़े होकर आपने खड़े होकर शीशु किया तो मैं भी आपसे बच्चे आपको दूंगी. मैं भी आपसे आकर शीशु करूंगी ऐसे. बघा लाडू किती छान दिसते. किचन वगैरे साफसफाई केलं. लाडूला एक चपाती करून खाऊ घातली. आम्ही काही नाही केलं स्वयंपाक. चला हो वा. वाले ना जास्त पैसे मागतात. तर फोन चालू आहे उबेरला. मीटरने घेऊन जाऊ बोलतात ते. नहीं 500 रुपये फेयर ये राजीव गांधी जियोलॉजिकल पार्क मैं रोज जा रहा हूँ मैं ऊपर से कहीं ऐसा नहीं बोला किसी ने मुझे आज तक आपको चलना है तो ठीक है नहीं तो आप कैंसिल करो मैं दूसरा बुक करता हूँ ऐसा कहीं भी कुछ नहीं है कल भी मैं तो ठीक है आप कैंसिल कर दो मैं दूसरा बुक करता हूँ आता आम्ही दुसरी गाडी बुक केली आणि आम्ही निघालो आहो आता. आणि तुम्ही थंबनेल बघितला असेल, विराज का नाही आला, काय झालं होतं. तो येणार होता 2 तारखेला ना विराज, 1 तारखेला येणार होता विराज, पण का नाही आला ते सगळं मी तुम्हाला पुढे व्हिडिओ सांगते. हे हॉटेल नवले ब्रिजच्या खाली आहे. आणि काय सांगू तुम्हाला, 250 रुपयामध्ये असली भारी राईस प्लेट व्हेज, त्याच्यात सूप, सलाद, म्हणजे इतकं छान त्यांनी दिलं आहे ना. आणि बघा हे नवले ब्रिज आहे ना, तिथे हे हॉटेल आहे कात्रज साईडला बरं का. तुम्ही जर म्हणजे नक्की तुम्ही इथे एकदा या. बघा ही जी आहे ना राईस प्लेट, इतकी छान दिली आहे. म्हणजे काय सांगू तुम्हाला, ह्या भाज्या, ही बटाट्याची भाजी, डाळ, सगळं सगळं टेस्टी होतं, सगळं टेस्टी. तर इकडे हे सूप पण त्याच्यामध्ये दिलं होतं त्यांनी आम्हाला. तर मी तुम्हाला ॲड्रेस सांगितला आहे, नवले ब्रिजच्या तिथे आहे हे खाली. त्या हॉटेलचं नाव तुम्हाला माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये या हॉटेलचं नाव तुम्हाला बघायला भेटेल. शॉर्ट व्हिडिओ बघा, टाकला आहे मी शॉर्ट व्हिडिओ. इसके साथ खाओ या सॉस दो आपको. अभी पूरा एक बड़ा वेज थाली ख़त्म किया मैडम ने और उसके बाद बड़ा सा बिरयानी ऑर्डर किया और बोलती दुबला होना है. इसका आधा आधा आपने खाया है, झूठ बोलता है, आधा आईने खाया है. जेवण केलं, मग पुन्हा कॅब बुक केली. आता आम्ही आलो आहोत इथे बघा, राजीव गांधी प्राणी संग्रहालय. तर इथे आम्ही आलो आहोत. हे कात्रजला आहे, तुम्हाला माहिती असेलच. अक्षरशः एवढी गर्दी, माझी अजिबात हिंमत नव्हती आज जायची. पण आता माझे मिस्टर ऐकतच नव्हते, जायचंच. आणि ते गेले आहेत तिकडे घ्यायला. आणि मी लाडू थांबले आहे इथे एका साईडला उभा आहोत आम्ही. ही गर्दी बघा ना किती आहे.
नंतर आलो आहे आम्ही आतमध्ये आणि सर्वात पहिले मी लाडूचे डायपर चेंज केले. इथेच उभं राहून मी लाडूचं डायपर चेंज केलं. लाडू अब ऐसे प्यार करते हो कि नहीं करते? क्या? अब मेरे से प्यार करते हो कि नहीं करते? बहुत प्यार करती हूँ मैं आपसे बेटा. झूठ नहीं बोलो. तो फिर ये खत्म होने के बाद हम लोग घर जाएंगे, तब मैं अपने बंदे को लूँगी और आपको गोली मारूंगी. मैं झूठ क्यों बोलूँगी? मैं झूठ नहीं बोल रही. मैं सच में आपसे प्यार करती हूँ. तिचं सारखं असतं माझ्यावर प्रेम करतं का नाही, तर घरी गेल्यावर गोळी घालेल मला म्हणते बंदुकीची. खरं सांग मला म्हणते बेटा मैं आपसे बहुत प्यार करती हूँ. मैं दुनिया में सब नहीं बोलो. झूठ सच में गोली मार लूँगी तब मैं अपने घर जाके. झूठ नहीं बोलती हूँ मैं. चलो मैं सच बोलती हूँ. चलो पापा आ गए. चलो आतमध्ये आलो. इथे माकड असतात पण एकही माकड नव्हते. पुढे साप आहे बघा. पुढे साप आहे ना, देखो. नजर आया बेटा? ओ हाँ नजर आया? देखो देखो साप दिख रहा है बेटा. यहाँ पे आप जा. मैं तेरी दुश्मन दुश्मन तू मेरा, मैं नागिन तू सबेरा. तिथं आम्ही फोटो वगैरे घेतले. ही गर्दी बघा गर्दी. इथे ना लय मोठा आजगर आहे बरं का. थांबा तुम्हाला दाखवते मी. तुम्ही बघा व्हिडिओमध्ये. बघा 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 किती मोठा आजगर आहे. बघितलं ना. तुम्हाला घर बसल्या मी सर्प उद्यान फिरवणार आहे आज. तर बघा किती मोठा आजगर आहे. बापरे. आणि अजून पुढे तुम्ही बघा. मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते. एवढा मोठा सिंह आहे ना इथे. खूप मोठा. इथे हा बघा कासव बघा चालतंय बघा. त्याच्या मित्राकडे चालला आहे तो कासव. किती छान आणि क्यूट होता ना कासव. तर याच्या पुढे बघा तुम्ही. आता आम्ही इथं आहे ना फिरलो ना. आम्ही खूप थकलो होतो आणि तिकडं ना व्हाईट टायगर वगैरे बघायला जायचं होतं आम्हाला. तर तिथे आम्ही गाडी केली. गाडीत गेलो आम्ही. तुम्हाला पुढे बघायला भेटेलच. तर तो बघा कासव बघा. लाडू बघती त्याला. आणि हेच सगळं माझ्या मिस्टरांना लाडूला दाखवायचं होतं रिअलमध्ये. आणि इथे काय होतं बाई. इथे ते होतं बाई गिरगिट म्हणतात ना. ते बघा ना किती मोठं आहे गिरगिट. बघा ना दिसलं का. खूप मोठं होतं. मी मेनच शॉट घेतलेला आहे. इथे बघा एकच मगर होती पण इतकी मोठी होती ना. खूप मोठी बघा. पाण्याच्या साईडला बसलेली आहे. खूप मोठी आहे. आणि बघा याच्या पुढे गेल्यावर तुम्हाला अजून खूप छान छान बघायला भेटणार आहे घर बसल्या बसल्या. तर चला बघा मग. बघा मी झूम करून मी पूर्ण असा व्हिडिओ घेतला. आणि टायगरचा पण व्हिडिओ आहे ना मी असा झूम करून घेतलेला आहे. टायगरचा व्हिडिओ तो खूप छान आहे. बघा तुम्ही पुढे तुम्हाला बघायला भेटेल. इथे ना आम्ही ही गाडी बुक केली. 50 रुपये घेतात. पण या गाडीला ना खूप नंबर होते. आमचा नंबर खूप शेवटला होता. आम्ही जवळजवळ 4:30 वाजेपर्यंत इथे बसलो आम्ही. त्याच्यानंतर आमचा त्या गाडीसाठी नंबर आलेला. माझा नवरा म्हटला आज बघूनच जायचं. जे काय बघायचं ते बघायचंच. त्यांनी जिद्द जर पकडली ना नवऱ्याने माझ्या. लय जिद्दी माणूस आहे माझा नवरा. इथं इतकं मला गरम झालं. मला पर बसवा नाही इतका मला कंटाळा आला होता. काय सांगू तुम्हाला. मला खूप चिडचिड झाली होती मला. पण आता काय करणार आहे. नवऱ्यापुढे काय चालत नाही हो. आहे तर असं. तर काय सांगू तुम्हाला. मी बसले बाई मग इथे मी लाडूला घेऊन. लाडूला मग म्हणलं अरे ते नाही का मी तिथं हॉटेलमधून पार्सल आणलं होतं. तिला म्हटलं खा बाळा बसल्या बसल्या तू. पोरीने माझ्या काहीच खाल्लं नव्हतं. ती बाहेर काही जास्त खातच नाही ती. तर मग तिला मी ते फ्रेंच फ्राईज आहे ना ते तिला मी दिले. 2-4च खाल्ले. ते सगळे कडक नव्हते राहिले ना. सगळे लूज झाले होते. त्याच्यामुळे ते पण खायला तयार नाही. तर मला म्हणते नको मम्मी. मग काय नाही 2-3च खाल्ले पोरीने माझ्या. त्याच्यानंतर आमचा नंबर आला. हे बघा कसे झाले होते ते फ्रेंच फ्राईज. त्याच्यानंतर मग खूप उशिरा आमचा गाडीचा नंबर आला. आणि मग आता आम्ही गाडीत बसलो होतो. बघा आम्ही इथे एका ठिकाणी बसलो आहे. इकडे बघा आम्हाला चालवत नाही आहे. इथे गाडी आहे. त्याचं तिकीट घ्यायचं आहे. 50 रुपये तिकीट आहे. पप्पा थांबलेत लाईनीला. मला अक्षरशः इतका कंटाळा आला आहे. नको नको झालं आहे मला. पण इकडे लाडू पण बघा बसली नाही तिने. तिला बोर झालं आहे. पण पप्पा इतके जिद्दी आहे. त्यांना बघायचं म्हणजे बघायचं. आणि पोरीला दाखवायचं म्हणजे दाखवायचं. त्यांना वाघ दाखवायचा आहे. तिला हत्ती दाखवायचं आहे तिला पप्पांना. तिकडे आम्ही साप बघून आलो. आता इथं कधी आमचा नंबर येईन गाडीला. आम्ही थांबले एका ठिकाणी. लाडू बोलती पप्पाला पप्पा तुम्ही माझे फोटो घ्या. मी ना हे करते पोज देते नवीन नवीन. तर इकडे बघा कशी फोटोचे पोज देते.
तर फायनली आम्ही इथे गाडीत बसलो आहोत आणि आता आम्ही चाललो आहे टायगर बघायला. पप्पांना म्हटलं जरा घ्या बरं आमचा एक व्हिडिओ. तर हे पप्पा व्हिडिओ घेत आहे माझा. तर आता आम्ही निघालो आहे बघायला. आणि इतकी गर्दी होती ना आज. पिकनिकसाठी स्कूलचे सुद्धा लहान लहान मुलं आणलेले होते त्यांनी, शाळेचे टीचर लोकांनी. खूप गर्दी, खूप लहान लहान मुलं, खूप गर्दी आहे आता सध्या सरपौद्यांना. बघा ही गर्दी बघा. आणि इथे ना अस्वल होतं बरं का, मोठं अस्वल होतं इथे. देखो भालू भालू देखो भालू करून व्हिडिओ घेतलेला आहे बघा ते अस्वल. देखो 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 दो है दो आ गई ते मारामारी करते. ये दो है देखिए देखो 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 नजर आया उधर साइड में कोने में बघितलं ना पापा यार देखो गाडी असं थांबत नाही हा. गाडीवाले असं करायचे गाडीवाले. अस्वल हाँ, झगड़ा हो रहा है दोनों का. तिथून. कितना देखिए ना वो कितना सिंह देखिए ना कितना बड़ा है. रुक रुक झूम करके दिखाती है सबको. देखिए 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 ये आया है कौवा बैठ गए. इसको सिंह नहीं है लाड़ो. क्या है ये? लोमड़ी. ओ ये भी क्या इंसान खाता है? वो यहाँ से कूद के नहीं आ सकता? गड्ढा है बीच में. ओ और वो तो आ जाओ. बघा ना, हे बघा ओरिजिनल बघा ओरिजिनल. तर इथे बघा किती मोठा सिंह आहे. मी झूम करून दाखवते बघा सिंह. या इसमें भी देख मोबाइल में देखो नहीं तो. एक बुढ़ा है वो ये देखो ना कैसे बाहर आ गया बाहर आ गया. कितना बड़ा है ये. चल बहुत बड़ा है देखो फेस कितना बड़ा है. आता निघालो आम्ही इकडनं. आता लास्टला फक्त हा राहिला आहे काय, व्हाईट टायगर आहे बघायचा. गर्दी बघा फक्त तुम्ही, गर्दी बघा किती गर्दी आहे. प्रमाणाबाहेर गर्दी होती. बरं झालं आम्हाला तिकीट भेटलं त्या गाडीचं. तर कोण चाललं असतं बरोबर. तर आता तुम्हाला व्हाईट टायगर दाखवते मी. हां बघा इथे व्हाईट टायगर बघा चालला आहे बघा. बघितलं का तिकडनं येईल आता बघा. मतलब आप कब आए थे? उस समय से अभी तक ही देखो व्हाइट टाइगर. मतलब वो बूढ़ा हो गया और आप आप जवान हो गए. लाडच पप्पा आले होते 12 वर्षापूर्वी इथं. ते म्हणतात तो टायगर अजून पण व्हाईट. म्हणलं तो बुड्ढा हो गया. कुठे गेला? अभी गया अंदर वो. अरे चला गया नहीं देखा कैमरे में. हाँ आप कहाँ जाना है? शेर खान. ये आ गए आ गए आ गए आ गए. शेर खान. मोगली यहाँ है. कितना बड़ा है. हे बघा 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 बघा. तुम्हाला घर बसला दाखवते मी. गेला आतमध्ये अंदर. ए देख रहा है बाहर देख रहा है. हाँ रुकिए ना देखिए ना इधर आ रहा है वो. एक मिनिट रुकिए ना. कहाँ चला गया? याला किती मोठी जाळी लावली आहे बघा ना. तिकडे बघा आतमध्ये आहे दिसतं का? पप्पा रुके आ रही हूँ. तिथे आहे बघा आतमध्ये. इकडे बघा ही सगळी शाळेची मुलं होती. सगळी रांगेत थांबलेले बघा ना. मला माझ्या लहानपणाची आठवण आली. मी पण असंच लहान होते ना तेव्हा आम्हाला अशी आमची सहल घेऊन जायची. मी खूप खुश व्हायची नाही का. यांना बघून ना मला असं आठवलं. म्हणजे मला आज अशीच आम्ही लाईनीमध्ये थांबायचो आम्ही पण शाळेत असताना. बघा ना सगळ्यांना बसवलं आहे खाली टीचरनी.
चला धन्यवाद. इथे बघा धन्यवाद. आता आम्ही निघालो आहोत घरी. तर आता वाजले आहे 6 आणि आता आम्ही निघालो आहोत घरी. बसलो आहे गाडीत. तर गाडी भेटायला पण तिथे एवढी गर्दी तिथं बाहेर गेटवर, किती गर्दी आहे बाबा. सकाळी जाताना मी हा दरवाजा सहज ओढला होता. तुम्ही बघा व्हिडिओमध्ये अगोदर मी सहज ओढला होता हा दरवाजा आणि हा लॉक झाला होता. माहीतच नाही पडलं आम्हाला लॉक कसं झाला. आणि याची चावी आतमध्ये आणि माझे सगळे कपडे मला चेंज करायचं सगळं आतमध्येच इथं. आणि हे झालं लॉक. आता काय करायचं इतकं टेन्शन झालं ना आम्हाला. आणि मग आम्ही प्लंबरला फोन केला. प्लंबरनी या चावीवाल्याला फोन केला. चावीवाला म्हणला फोटो पाठवा तुमचं लॉक कसं आहे. मग त्याचा फोटो पाठवला. मी खूप प्रयत्न केले पिनने चाकूने सगळ्या याच्याने उघडायचा, पण ते काही उघडाना. आणि मग तो माणूस आला. तर त्या माणसाने किती पैसे घेतले ना एवढंसं लॉक उघडायचे ते तुम्हाला मी पुढे सांगते. ते माणूस बघा तो आला आहे, तो लॉक कसं उघडतोय बघा. वर केलं ना. हा माझा मेन बेडरूम आहे जो लॉक झाला होता. मेन बेडरूम आहे हा. आहे का व्हिडिओमध्ये आहे ना. मला माहिती आहे तुम्ही माझे व्हिडिओ सोडून जात नाही, पूर्ण व्हिडिओ बघता, मला छान छान कमेंट्स करतात. त्याच्यामुळेच माझंही तुमच्यावर तेवढंच प्रेम आहे जेवढं तुमचं माझ्यावर प्रेम आहे. तर तुम्ही बघितलं आहे की घराला आहे ना काय झालं तुम्ही व्हिडिओमध्ये बघा. स्टार्टिंगला मी असा दरवाजा लोटला बरं का आणि तो आपोआप लॉक झाला आणि त्याची चावी इथं वरती लटकवलेली असते ह्याच रूममध्ये. तर ह्याच रूमचा दरवाजा लॉक झाला होता. तर मग त्याला फोन केला इथल्या प्लंबरला सोसायटीच्या. त्यांनी चावीवाला माणूस पाठवला. तो आला. तो म्हटला सेफली जर तुमचं लॉक उघडायचं असेल ना, सेफली म्हणजे त्याला तोडायचं नसेल ना तर 1250 घेणार. आणि तोडून जर लॉक वगैरे चेंज करायचं म्हणजे तुम्हाला 2500-3000 खर्च होणार. म्हटलं बापरे, सेफली काढायचं आहे त्याला 10 मिनटं पण लागणार नाही, त्याचे 1250 म्हणतोय हा माणूस. तर मी त्याला म्हटलं अहो एवढे खूप जास्त पैसे तुम्हाला एवढी काय मेहनत करायची, पार तुम्हाला काही विटा धुवायची आहे काय म्हटलं. इथून तिथं तुम्ही विटा धुतो दिवसभर, त्या माणसाला 500 रुपये रोज आहे म्हटलं. नुसतं आजकाल ना नुसतं लुटायचे धंदे चालू आहे आजकाल. उबेरवालासुद्धा काय करतो, आपण फोन केला ना तुम्ही लक्षात ठेवा. उबेरवाले पण काय करतात, थांबा 1 मिनटं, फोन आला तर म्हणून कट झाला. उबेरवाले पण काय करतात ते फोन आपण बुक केली ना गाडी तर सांगतात की तुम्हाला मीटरने घेऊन जाऊ. आता तुम्ही सांगा जिथं 500 रुपये दाखवता येईल डायरेक्ट त्याच्यामध्ये तरी ते म्हणतात मीटरने घेऊन जाऊ. म्हणजे मीटरने काय होणार, डबल पैसे होणार मीटरने. मग ती कॅन्सल केली माझ्या नवऱ्याने. परत दुसरी गाडी बुक केली. तर दुसऱ्या गाडीवर तसं नाही बोलला तो. जे पैसे दाखवले ना उबेरमध्ये तेवढे त्याच्यानेच घेऊन गेला तो आम्हाला. म्हणजे किती लूटमार चालू आहे बघा बरं. मग मी लॉकवाल्याला म्हटलं मी काही एवढे पैसे देणार नाही म्हटलं. तुम्ही सेफली लॉक खोलणार तुम्हाला किती वेळ लागणार म्हटलं. हां मी तर बोललेच डायरेक्ट त्याला. मग तो म्हटला ठीक आहे 800 रुपये द्या. म्हटलं नाही देणार 800 रुपये. मग कसं ते माझा नवरा म्हटला काय किचकिच करते म्हटलं. जाऊ दे मरू आता, ते आपल्याला गरज आहे म्हणतं घरा म्हणजे हे रूमची गरज आहे म्हणते तुला लय, आता तुझे कपडे सगळीकडे अडकले. तर 700 रुपये दिले मग त्याला ते लॉक उघडायचे. आणि त्याला 10 मिनटं पण लागले नाही लॉक उघडायला. त्यांनी 700 रुपये घेतले बघा. असं फार अवघड आहे. तर असू द्या. तर मग हो, आणि तुम्ही माझ्या थंबनेलवर बघितलं असेल की विराज का नाही आला. विराज येणार होता 1 तारखेला बरं का. तर त्याने मला 1 तारखेलाही मला मेसेज टाकला की मम्मी माझा मित्र 2 तारखेला चालला आहे. मग मी 2 तारखेलाच येतो. आता तुम्ही सांगा तो 2 तारखेला येणार हा, तिथून बसने येणार. आणि नाशिक फाट्यावरून माझ्या घरी यायला आहे ना खूप लांब आहे, खूप लांबचा प्रवास आहे. तर तिथून इथे येणार 1000-2000 खर्च होणार जायला यायला. परत त्याचं टायमिंग हे सगळं नाही का. तर त्याचा लगेच 5 तारखेला कॉलेज सुरू होणार. फक्त 3 दिवस म्हणजे 1 दिवस या जाऊनच गेला असता ना, राहिले 2 दिवस. 1 दिवस जायला लागला असता परत इथून. म्हणजे तो 1च दिवस घरामध्ये राहिला असता. मग मी त्याला म्हटले की तू येऊच नको आता. 3 दिवसाकरता कशाला पैसे खर्च करतो माझे, नको येऊ म्हटलं तू. तो म्हटलं ठीक आहे मग मी जाऊ दे नाही येत, जेव्हा जास्त सुट्ट्या असेल ना मग मी तेव्हाच येतो. म्हटलं ठीक आहे. त्याच्यामुळं विराज काही आला नाही. आणि साईला सध्या एका ठिकाणी तिथे काम भेटलं आहे. तर गाडी वगैरे पण घेऊन दिली ना. आणि साईला एका ठिकाणी मेस पण बघितली आहे. तर बघू आता घरी त्याला म्हटलं घरी नको जेवण करत जाऊ, कारण आमच्या घरातली मोठी किचकिच चालू आहे साईलवर ना. त्याला म्हटलं तू बाहेर जेवण करत जा, तुला मेस लावून देते म्हटलं. तो म्हटलं ठीक आहे मम्मी. तर चांगल्या ठिकाणी माझ्या मामाच्या मुलांनी मला नंबर दिला. चांगल्या ठिकाणी मेस मला भेटली आहे, घरगुती आहे. तर तिथे जाऊन साईला आता जेवण करून. तर साईलचं लगभग झालेलं सेटच येतो, पण एका ठिकाणी त्याला जॉब भेटला आहे त्याच्यामुळे हळूहळू चाललेलं आहे असं.
आणि हळूहळू बघूया, काहीतरी विचार कर. मी साहिलचं तिथेच, साहिल काय राहणार नाही, मी काहीतरी विचार करते आहे. कसं असतं ना, तुम्हाला एक बोलू का, कुठलीही गोष्ट आजच्या आज लगेचच्या लगेच आत्ताच्या आत्ता होत नाही. प्रत्येकाला कसं वाटतं, आत्ताच्या आत्ता आली ना पुण्यामध्ये, मी पुण्यामध्ये आले तर असे लोक थाया 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 नाचू राहिले. मी पुण्यात आले म्हटल्यावर लोकांच्या अंगामध्ये असं वारं घुसलंय, थाया 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 नाचू राहिले लोक. अरे काय मॅनर्स नावाची ना गोष्ट नाही आहे. मॅनर्स कुठल्याही याची जरा वेळ काळ. हां, माझं पण हे गोष्ट जे काही माझं झालं आहे, हे काही माझं असंच नाही चांगलं झालेलं. मी किती कष्ट घेतले आहे, मी किती त्रास काढला आहे. मी 10-12 वर्ष मी किती त्रास काढला आहे. हां, आपण आपलं वय काय थोडंसं समजून चालावं लागतं आता, नाही का, म्हणजे असं समजून घ्यायला पाहिजे, माझं असं म्हणणं आहे बा. पण असं, आणि मला ना एका ताईची कमेंट पण आहे की तू दुसऱ्या लग्नाची स्टोरी सांगणार होती तुझ्या, तू विसरली का? तर नाही विसरले मी असं विचार की मी नवीन वर्षाला ही स्टोरी मी तुम्हाला सांगायला सुरुवात करेन की कसं माझं हे लग्न जमलं, कसं मला हे भेटलं, कसं झालं, मग कसं झालं, नाही का. मग काय काय झालं या लग्नानंतर ना माझ्या लाईफमध्ये, काय काय नाही, अर्ध थोडंफार तुम्हाला माहिती आहे, पण अशा काही गोष्टी आहे की त्या तुम्हाला माहीत नाही आहे, त्या मी माझ्या स्टोरीमध्ये मी सांगणार आहे माझ्या. आणि माझी स्टोरी येणार आहे लाईफची, मी सुरुवात करणार आहे सांगायला, ठीक आहे ना. याच्या पुढचे व्हिडिओ छोटे छोटे पार्ट करणार, पण मी 10-10 मिनटाचीच करणार, मी लई मोठा व्हिडिओ नाही करणार, ठीक आहे ना. 10-10 मिनटाची माझी लाईफची पार्ट मी तुम्हाला सांगायला सुरू करेल. तुम्हाला बघायला आवडेल का? तुम्हाला तर बघायचं आहे, तुम्हाला बघायला म्हणजे तुम्हाला ऐकायला आवडेल का माझी स्टोरी? मला कमेंट करून नक्की सांगा. तर मी सुरुवात करेल सांगायला, कसं भेटला आम्हाला माझा नवरा, लाडचा बाप. ते तुम्हाला मी नक्की सांगाल, ठीक आहे. आणि मला सगळेजण म्हणतात की तू दाखव, आम्हाला फार उत्सुकता आहे त्यांना बघायची. तर मी त्यांना त्या दिवशी म्हटलं, अहो आपण दोघं ना आता ना आपण संगच रील बनवू म्हटलं, आपण आणखीन लोक बघतील म्हटलं, छान वाटेल का नाही. तर माझा नवरा म्हणतो मला, मी तुम्हाला जे आहे ते म्हणजे स्पष्ट आहे ते आमच्या घरात जे काही बोललो होतं ते सगळं मी क्लिअर कट सांगते तुम्हाला. तर ते मला म्हटले, हे बघ मला काय तुझ्या व्हिडिओमध्ये घेऊ नको, आणि ज्या दिवशी त्या दिवशी माझ्या पर्सनल लाईफला तुझं यूट्यूब चॅनल डिस्टर्ब करेल किंवा काही मला प्रॉब्लेम, मला वाटलं की हा मला हे डिस्टर्ब होते, त्या दिवशी मी तुझा चॅनल डिलीट मारणार, मला असं बोलले त्या दिवशी. त्याच्यामुळं मला ना त्यांना घ्यायलाही भीती वाटते आणि मला काही करा, तुम्ही सांगा आता मी काय करू. ते म्हणतात मला माझं काही तुझ्या यूट्यूब चॅनलवर माझं घर चालत नाही, ते तू तुझं कमवते आणि तू पैसे दाखवत नाही. मला असं म्हणतात. आता तुम्हाला मी सांगू का, साहिलला गाडी मी अख्खं माझ्या पैशाने घेऊन दिली. मी त्याच्यासाठी ना पैसे जमा केले ते, मी विराजला नाही का 10,000 जमा केले ते विराजसाठी मोबाईल घ्यायला विराजचा. तर विराज काय म्हटलं माहिती आहे का तुम्हाला, विराज त्या साहिलची एवढी साईड घेतो माझा विराज. मला म्हणतो मम्मी मला मोबाईल नको घेऊन देऊ, तू साहिलला गाडी घेऊन दे, मला आता तात्पुरता आहे हा मोबाईल. तो मोबाईल इतका त्याचा खराब आहे काय. मी त्याला त्या दिवशी फोन केला होता की विराज मी तुला नाही का तू 10,000पर्यंत जाऊन एक साधा मोबाईल घे म्हटलं विराज. तर मग साहिलने त्याला काय पट्टी पडवली का काय माहिती. विराज मला म्हणता मम्मी मला आत्ता नको देऊ मोबाईल, ते 10,000 आहे ना ते तू साहिलला गाडीला दे म्हटलं. असं त्या भावाचं प्रेम आहे त्या विराजचं साहिलचं नाही, विराजचं साहिलवर खूप प्रेम आहे. तर मग ठीक आहे म्हटलं, आता काय तुला थांबावं लागेल म्हटलं अजून 4-4 महिने म्हटलं मोबाईलसाठी. तर म्हटलं ठीक आहे मम्मी मी ॲडजस्ट करेन. तर मग ते विराजचे 10,000 साचवलेले आहे, असे 20,000 मग मी जमा केलेले, असं म्हणून आम्ही 30,000 रुपये जमा करून गाडीला भरले आणि त्याचा गाडीचा हप्ता साहिल भरणार असं. तर सगळं काही सांगितलं आहे. तुम्ही माणसं अनिता तू सगळं सांगते, मग काय आता तुम्हाला सांगणार मी, कुणाला सांगणार दुसरं. मला काय आहे माहिती आहे का तुम्हाला, तुम्ही सगळेजण मला एवढे छान आहेत ना, मला माझ्या नातेवाईकाला मी कोणालाही फोन करत नाही, आणि माझ्या मनात काय चाललं आहे किंवा मला काय सांगायचं आहे मी कोणालाच काही सांगत नाही. आता मी सरळ मोबाईल घेते, कॅमेरा ऑन करते आणि तुमच्याशी बोलते. आणि तुम्हालाच सगळं काही सांगते. कारण की कसं आहे ना, 4 नातेवाईक किंवा कुणी जवळचं म्हणा ते आपल्याला म्हणजे सही गाईडलाईन म्हणतात ना ते नाही देत, ते काहीतरी खुसपट काढणार किंवा काहीतरी. तुमचं कसं असतं ना, तुम्ही मला ना एकदम म्हणजे जे मनामध्ये असतं ना त्याच कमेंट तुम्ही मला करता, जे माझ्या मनात आहे त्याच्यामुळे ना असं वाटतं की कुठलीही गोष्ट ती फक्त मला तुमच्यासोबत शेअर करायची, मला काही गरज नाही, मला तुम्ही आहेत ना, मला कुणाची काही गरज नाही मला. आता मी तुम्हाला खरं सांगते. आणि तिकडे माझी ते फॅमिली पण झाली, तुम्हाला माहिती आहे इंस्टाला, त्याच्यामुळं तेही छान फॅमिली माझी झाली आहे. मी तिकडं पण शॉर्ट व्हिडिओ टाकत असते इंस्टाला, ह्याच नावाने मी तिकडं पण हे केलेलं आहे. तर ते पण खूप छान चाललं आहे. तर चला आता येऊ का अजून गप्पा मारू, अजून काही नाही सांगायला, जे होतं ते सगळं खरं सांगितलं. तर येते मग आता. तर मग आता लाईफची स्टोरीचा पुढचा व्हिडिओ मी छोटासा घेऊन येईन माझ्या लाईफच्या स्टोरीचा, ठीक आहे. चला बाय बाय.
नमस्कार, जय महाराष्ट्र.